आमचे जेवढे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भगवान भालेराव यांचंच काम केलेलं आहे, इतरांचं काम केलेलं नाही। पण त्यांनी त्या माणसांनी RPIमध्ये आता परत त्यांनी प्रवेश केला। त्यांना जाताना एवढी तरी लाज वाटली पाहिजे होती की आपल्याला दुसऱ्या कोणत्याच पक्षाने घेतलेलं नव्हतं। RPIमधून हकालपट्टी केल्यानंतर तुतारी इकडे तिकडे सगळीकडे भटकत होता, परंतु राजसाहेबांकडे जाऊन त्यांनी काहीतरी वेगळं चित्र दाखवलं। माझे 16,000 मतं आहेत, 10,000 तुमचे मतं, 8-10,000 मतं भेटली की मी जिंकणार, अशा तिथे भूलथापा मारून त्यांना मिसगाईड केलं आणि तिकडनं तिकीट घेऊन आला। एकतर तिकीट घेऊन आला, तिकीट घेऊन जाताना त्यांनी शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांना काहीच माहिती दिली नाही, आम्हाला कुणालाही माहिती नव्हतं। परंतु शेवटी राजसाहेबांचा आदेश आम्हाला मान्य करावा लागतो आणि तो मान्य करून आम्ही सर्व कामाला लागलो होतो। आणि त्याच्यानंतर पण हा त्या रीटाताईंना तिथे पिन मारत होता, त्यांचे कान भरत होता की संजय घुगे, बंडू देशमुख, सचिन बेंडके हे इथे जर असले तर काम करू देणार नाही, यांना राजूदादा पाटील यांच्याकडे पाठवा। आणि म्हणून जेव्हा आम्हाला तिकडनं आदेश आला तेव्हा म्हणून आम्ही तिकडे गेलो काम करायला। आणि यांनी कुणाला पैसे दिले? आमच्या कार्यकर्त्यांनी बूथ लावले, तिथं पोरं बसवले, मंडप टाकला, त्याला खर्च लागणार नाही का? आणि कुणाला पैसे दिले यांनी सांगावं, पैसे पण कुणाला दिले, कोणत्या कार्यकर्त्यांना ते पैसे दिले? सगळ्यात महत्त्वाचं, यांनी पहिल्या दिवशी जेव्हा तिकीट घेऊन आला, आम्ही जेव्हा मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्येच यांनी सांगितलं की माझ्याबद्दल लोक चर्चा करतील की भगवान भालेरावने पैसे घेतलेत। पण यांनी खरोखरच आहे, एका उमेदवाराकडून पैसे घेतले दुसऱ्या उमेदवाराचे मतं खायला। जर तुझे 16,000 मतं होते, तुला 5,000 मतं भेटली, मग 11,000 मतं तू विकली का? हा पण प्रश्न आहे ना। हा प्रश्न तुम्ही त्याला विचारायला पाहिजे। तर तुझे 16,000 मतं तर 5,000 तुला मतं कशी पडली? तू 11,000 मतं तुझे गेले कुठे? ठीक आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी काम नाही केले ना, मग तुझे 16,000 मतं गेली कुठे तुझी? महानगरपालिकेमध्ये आमचे 5 ते 7 नगरसेवक 100% निवडून येणार यावेळेला महानगरपालिकेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला एवढे कमी मतं भेटणार, त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? काय म्हणतात? कसं, हा पहिलेच विकला गेला होता, पहिल्याच मीटिंगमध्ये कळालं होतं सगळ्यांना की हा विकला गेलाय। आणि त्याच्यामुळे पूर्ण शहरात चर्चा होती, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता की हा विकला गेलेला आहे। आणि मग विकल्या गेलेल्या उमेदवाराला लोकांनी मतं तरी कशाला द्यायचे? मग लोकांना वाटलं की हा विकलाच गेलेला आहे, मग याला मतं दिल्यापेक्षा जो जिंकणारा उमेदवार आहे त्याला मतं द्यावं, म्हणून ते मतदान तिकडे फिरलं। ते बघा, ज्या हिशोबाने चित्र दिसतं त्या हिशोबाने तर असं दिसत होतं की कुमारालानीचे पैसे खाऊन ओमी कालानीचे मतं खायला हा उभा होता, असंच एकंदरीत दिसत होतं। अशी शहरात चर्चा आहे। नक्कीच जर मनसेचं एखाद्या कार्यकर्त्याला जरी तिकीट दिलं असतं तर 100% याच्यापेक्षा जास्त मतदान त्या कार्यकर्त्याला झालं असतं। आणि उल्हासनगर विधानसभेमधून 3-4 जणांची इच्छुक म्हणून नावं पण दिली होती, पण त्यांना डावलून हा तिकीट घेऊन आला आणि ही परिस्थिती उद्भवली। परंतु आम्ही सगळ्यांनीच जोमाने काम केलेलं आहे, परंतु हा विकल्या गेलेला असल्यामुळे मग लोकांचं जे मतदान आहे ते दुसरीकडे फिरलं गेलं। आणि जर खरोखरच जर आमचा कोणाचा मनसेचा जर मनसैनिकला जर तिकीट दिलं असतं तर 100% याचं हे जे चित्र आहे हे वेगळंच असतं। बघा, आम्ही सुरुवात जेव्हा मीटिंग घेतली तेव्हा आम्ही इथेच होतो, जेव्हा तो तिकीट घेऊन आला तेव्हा तुला जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष दिसले नाही का? ठीक आहे, राजसाहेबांचा आदेश आहे म्हणून आम्ही सर्व उपशहराध्यक्ष आम्ही सर्वांनी मीटिंग लावली, त्याला बोलवलं, सगळ्यांना आम्ही आदेश दिले की कामाला लागायचं, साहेबांचा आदेश आहे। त्याच्यानंतर पण हा आणि आमचा एक पदाधिकारी हे लोक रीटा गुप्ता मॅडमला कानात हे करायचे, यांना तिकडे नको, डोंबिवलीला पाठवा। आणि म्हणून आम्ही डोंबिवलीला गेलो आणि इकडची उल्हासनगर विधानसभेची जबाबदारी सचिन कदमला द्या असं ते स्पष्ट त्या रीटाताईंना सांगितलं। आणि रीटाताईंनी स्पष्ट सांगितलं की सचिन कदमला इथली उल्हासनगर विधानसभेची जबाबदारी द्या, म्हणून आम्ही राजूदादा पाटील यांच्याकडे तिथे प्रचाराला गेलो। आम्ही मुळामध्ये या उमेदवारीची जी सुरुवात झाली ती सुरुवात झाल्यानंतर भगवान भालेराव जेव्हा प्रवेश करायला जात होते तेव्हा शहरातल्या कार्यकर्त्यांना फोन करत होते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मला फोन होते ते की बाबा भगवान भालेराव प्रवेश करायला चालले, तुम्हाला माहिती आहे का? यावेळेस मी शहराध्यक्ष संजय घुगेंना फोन केला आणि त्यांना विचारलं की भगवान भालेराव मनसेमध्ये प्रवेश करतायत, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? तर ते बोलले मला याची काही कल्पना नाही। त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेबांनी त्यांचा प्रवेश करून घेतला, त्यांना तिकीट दिलं। तिकीट दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजसाहेबांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असतो।
त्यांनी एखाद्या दगडाला जरी तिकीट दिलं तरी आम्ही आमच्या त्याच्यामध्ये कुठलंही आर्ग्युमेंट नसतं, आम्हाला त्याच्यासाठी काम करायचं आहे, कारण ही आमची पक्षशिस्त आहे. आमच्यामध्ये काय असेल नसेल तो भाग नंतरचा आहे. परंतु जेव्हा भगवान बालरावांना तिकीट मिळालं त्यांनी मला फोन केला. फोन केल्यानंतर वाघेऱ्या पाडापासून उल्हासनगर 1, 2, 3मध्ये संपूर्ण विधानसभेची मीटिंग ही सचिन बेंडकेच्या इथे टेरिसवर लावली गेली. त्यामध्ये संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते. त्याचे आमच्याकडे फुटेज आहे. त्या मीटिंगमध्ये आम्ही भाषणं केली आणि त्याच्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं, कुणी नाराज व्हायचा विषय येत नाही, प्रत्येकाला काम करायला लागेल, ज्याला काम करायचं नसेल त्यांनी पक्ष सोडून जावं. आणि दम दिल्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी राजसाहेबांचा आदेश आहे आम्ही काम करणार म्हणून त्या दिवशी आम्ही तयारीला लागलो. तयारीला लागल्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर यांच्या बरोबर जे काही लोक होते ते सातत्याने वरती तक्रारी करत होते. तक्रार केल्यानंतर आम्हाला वरून सांगण्यात आलं की सचिन बेंडके, संजय घुगे आणि बंडू देशमुख यांनी तिकडे काम करायचं. या विधानसभेची संपूर्ण जबाबदारी सचिन कदमला देण्यात आली आहे. आम्ही बोललो चला ठीक आहे, आम्हाला पक्षाचा आदेश आहे, पक्षाचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे. त्याच्यानंतर भालेराव साहेबांनी मला फोन केला की ऑफिसला या, वहिनींची रॅली होती. वहिनींची रॅली वहिनींना आणण्यापासून तर रॅली संपेपर्यंत, वहिनीला सोडण्यापर्यंत संपूर्ण काम आमचा ए टू झेड सर्व पदाधिकारी त्या रॅलीमध्ये उपस्थित होते. त्यांनी शिवाजी चौकापासून तर मारळपर्यंत आम्ही चालत प्रचार केला आहे. नंबर 2, राजसाहेबांनी जेव्हा सभा दिली तर ती सभा मिळाली हेच आम्हाला माहिती नव्हतं. दुपारी 12:30 वाजता मला भगवान बालरावांचा फोन आला की लवकर ऑफिसला या. मी म्हटलं काय झालं? नाही बोलले लवकर या. मी म्हटलं ठीक आहे आलो. कारण जेव्हा जेव्हा त्यांनी मला बोलवलं, जेव्हा जेव्हा त्यांनी मला आवाज दिला त्या वेळेला मी उभा राहिलो. मी ताबडतोब त्यांच्या ऑफिसच्या इथे पोहोचलो तर ते गाडी घेऊन निघत होते. आम्ही दोघं डायरेक्ट अँटिलेला गेलो. मला वाटलं घरी चालले असतील, पण जेव्हा मी अँटिलेच्या ग्राउंडवर गेलो, ग्राउंडवर पोहोचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की राजसाहेबांनी सभा दिली आहे. आता उद्या 4 वाजताची सभा आहे. शेवटी त्या सभेचं जर काय 19-20 झालं तर प्रश्न आम्हाला विचारले जाणार आहेत, कारण मी जिल्हा अध्यक्ष आहे, संजय घुगे शहर अध्यक्ष आहेत, आमचे उपशहर अध्यक्ष आहे, विभाग अध्यक्ष आहे. शेवटीचं उत्तर आम्हाला द्यायला लागणार आहेत. त्या सभेच्या ठिकाणी 2 दिवस सातत्याने उभं राहून आम्ही काम केलं. सभा सक्सेस कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करत होतो. भालेराव साहेबांनी सुद्धा प्रयत्न केला की सभा सक्सेस झाली पाहिजे. त्यांनी माणसं विंजव सगळ्या गोष्टी घडल्या. पण एवढं सगळं चांगलं झाल्यानंतर विनाकारण पक्ष सोडून जायचं तर तुम्ही सांगितलं पाहिजे होतं की मला या पक्षात माझे मन जुळत नाही किंवा काही गोष्टी माझ्या ॲडजस्ट होत नाही म्हणून मी पक्ष सोडतोय. परंतु पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणं लावणं, दिलीप थोरातांचं जेव्हा नाव मी तुमच्या माध्यमातून बाईटमध्ये बघितलं, मी दिलीप थोरातांना फोन केला आणि प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही काय अहवाल दिला. ते बोलले मी कुठल्याही प्रकारचा अहवाल दिलेला नाही, मी माझं बालरावचं याबाबत काही बोलणं झालेलं नाही आहे आणि कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षाचं काम केलेलं नाही आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही काम केलं ते मनसेचं केलेलं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राचा रिझल्ट जर बघितला तर आमचे एक पनवेलचे उमेदवार होते, त्यांच्या घरामध्ये 4 मतं होती, त्या EVMमध्ये त्यांना फक्त 2 मतं मिळाली. जर संपूर्ण राज्यामध्ये जो निकाल लागलाय तो अनपेक्षित होता तर उल्हासनगरचा निकाल अपेक्षित कसा लागू शकतो आणि तुम्हाला पक्ष सोडायचा आहे म्हणून तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यावर आरोप करणं योग्य नाही असं माझं मत आहे. बंडूजी, जे शहराध्यक्ष म्हणजे संजय घुगे यांनी सांगितलं की भालेराव जेव्हा RPI सोडून आले त्यांच्याकडे जे RPI चे मतदान होता ते 16,000 होता आणि मनसेचे 12,000, एवढा एकत्रित चित्र असताना त्यांना 5,000 पर्यंत मतदान का झालं? मुळामध्ये आता जर भालेराव साहेब आमच्यावर आरोप करत असतील की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं नाही, आता जे 16,000 मतं भालेराव साहेबांची होती ती तरी त्यांना मिळायला पाहिजे होती ना, ती का नाही मिळाली? मनसेचे मतं आम्ही समजू शकतो. तुम्ही जर आमच्यावर आरोप करताय खोटा की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन काम नाही केलं, तर तुमची जी 16,000 मतं होती ती तरी तुम्हाला मिळाली पाहिजे होती की नाही? ती का नाही मिळाली याचंही त्यांनी कुठेतरी उत्तरं शोधली पाहिजेत. त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपली 16,000 कुठे गेली. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे कोण उमेदवार निवडून येतील किंवा नाही येतील किंवा मनसेनी कुठल्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी द्यायची किंवा कुठल्या पदाधिकाऱ्यांना पदावर ठेवायचं नाही ठेवायचं हा संपूर्ण अधिकार सन्मान्य राजसाहेबांचा आहे. त्याच्यासाठी आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही आहे आणि आम्ही पक्षासाठी फाउंडर मेंबर आहोत, सुरुवातीपासून काम करतो आणि शेवटपर्यंत करत राहणार. आरोप हे पडल्यानंतर प्रत्येक उमेदवार करतोय. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय सगळीकडे ती परिस्थिती आहे. परंतु आमच्या कार्यकर्त्यांवर किंवा नेत्यांवर आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. माझी निरीक्षकपदी निवड कधी झाली मलाच माहीत नाही. पण ते सांगत होते की तुम्ही निरीक्षण करत फिरत होते म्हणून. आता मला जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांना माहीत असेल मी निरीक्षक होतो की नाही. मी पक्षाचं इमाने इतबार काम केलेला माणूस आहे. मी फिरत असेल
काही ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी बूथ लावायला सांगितले त्या ठिकाणी त्यांचे बूथ नव्हते. आमचे जे बूथवर मी गेलो, सचिनजी बेंडकेंच्या बूथवर गेलो, त्या ठिकाणी बूथ होतं. ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे मला दिसलं सगळं, ज्या ठिकाणी काम चालू आहे. पण कोण कोणाचं काम करतं हे मला बोलायची गरज नाही. पण त्यांनी असंही म्हटलं आहे की याबाबतचा अहवाल पण तुम्ही वरिष्ठांना दिला आहे की इथं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम न करता इतर उमेदवाराचं काम केलं नाही, असा अहवाल दिलाय का तुम्ही? माझ्याकडून अहवाल कसा मागतील? मी सन्माननीय शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष आहे, माझा अहवाल देण्याचा संबंध काय?